तर मराठ्यांची आहेच, परंतु काय असतं शेवटी मला माहित नाही, मी समाजात असं तर मराठ्यांनी एकजूट नाही पडू द्यायची. मी आता हातावर गोळ्या जरी पडल्या तरी मी माग हटणार नाही, कारण पोरं मराठ्यांचे मोठे झालेले बघायचे आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो. मी रात्रभर झोपलो. आता शेवटच्या मराठ्यांना एवढंच सांगणार, मी तुमच्यात असं नसन मला माहित, पण मराठ्यांची एकजूट काय झालं तरी फुटून द्यायची नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मग हटायचं. आपले पोरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे? आपले मराठ्यांचे पोरं आत्महत्या करायला लागले, तरी पण हे सहज आंदोलन घेत आहे. आपले पोरं संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही. आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले. आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्यात तरी पण हे देत नाहीत. मला फक्त या समाजात मी असं नसन याचा मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाज सुद्धा मी बघायला पाहिजे, परंतु या उपोषणामुळे शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची. म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलंय मी आपले मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून मुंबईकडे निघालोय. फक्त मी तुमच्यात असं नसन मला माहित नाही ही विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलन सुद्धा बंद पडू द्यायचं नाही. काही झालं तरी हरकत नाही. आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचं. मी मात्र आता 9 वाजता मुंबईकडे निघालोय आणि मी आता माग हटणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी मराठा समाज मोठे व्हावं लेकर म्हणून लढणार. चला मागे सरका. मुंबईला आम्ही पायी पायी सर्व मराठ्याच्या महिला जात आहोत. आम्ही मराठा कुणबी असल्यामुळे आम्ही बैलगाडी सुद्धा घेतलेली आहे. बैलगाडी कशामुळे घेतली? ह्या महाराष्ट्र शासनाने आम्हाला सांगितले ट्रॅक्टर कुठले वाहन आणू नका. आम्ही बैलगाडीनं मराठा महिला मुंबई मध्ये आझाद मैदानावर येत आहोत. काळापासून आमचं आरक्षण दाबून ठेवलेलं आहे.
तर या सरकारला कळकळीची विनंती आहे, मनोदळाच्या वतीने सरसकट कुणबी प्रमाणपत्र मराठा समाज मागासलेला आहे, ते आम्हाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी आमची मागणी आहे।